नमस्कार, मी विनीता जोशी. आजच्या या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची संकल्पना अमृता देवधर हिची आहे. अमृता वॉशिंग्टन डी.सी. भागात अनेक वर्ष राहत आहे. तिला चित्रकला, अभिनय आणि लेखनाची विशेष आवड आहे. तिच्या काही कथा आणि कविता अंतर्नाद, एकता आणि इतर काही मासिकातूनही प्रकाशित झाल्या आहेत. तिनं मराठी, हिंदी आणि इंग्रजी नाटकांमधून आपला अभिनय सादर केला आहे आणि बालनाट्याचं दिग्दर्शनही केलं आहे. मराठी मंडळाच्या कामात आणि कार्यक्रमातही तिचा उत्साही सहभाग असतो. चला तर मग आता पाहूया 3 पिढ्या असलेला हा आगळा वेगळा कार्यक्रम, कुटुंब, काव्य, आणखीन काही. अमृता. धन्यवाद विनीता ताई. नमस्कार, मी अमृता देवधर. सर्वप्रथम मला हा कार्यक्रम उत्तर रंगच्या व्यासपीठावर करायची संधी दिली त्याबद्दल मी उत्तर रंग आणि मराठी कला मंडळाचे मनापासून आभार मानते. आपल्या या कार्यक्रमाचं नाव आहे कुटुंब, काव्य आणि आणखी काही. आता यातल्या कुटुंब या पहिल्या शब्दामुळे माझ्या मनात ही कार्यक्रमाची संकल्पना आली. आपल्या सगळ्यांनाच माहितीये की हे वर्ष, दीड वर्ष आपण सगळेच जण एका अभूतपूर्व परिस्थितीतून जात आहोत. त्यामुळे अनेक गोष्टी बदलल्या आहेत आणि हे बदल आपण स्वीकारलेत. पण माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे की यातच कुटुंबातले लोक एकमेकांच्या अधिक जवळ आलेत. त्यांच्यातलं नातं अजून दृढ झालंय. त्यामुळे कुटुंबानी एकत्रित काहीतरी सादर करावं हा पहिला विचार. आता काव्य. काव्य हे आपल्या सगळ्यांनाच प्रिय असतं. कुटुंबातला प्रत्येक जण त्यांना आवडणाऱ्या काव्याचं त्यांच्या त्यांच्या परीने आस्वाद घेत असतोच की. त्यामुळे प्रत्येक कुटुंबानी त्यांना भावलेल्या काव्याचे सादरीकरण करावे हा दुसरा विचार. आता हे आणखी काही काय आहे तर यात फक्त काव्य वाचन नाहीये, तर वाचनाबरोबरच गायन, वादन, छायाचित्रण, नाट्य, नृत्य, चित्रकला अशा अनेक कलांचा यात समावेश आहे. असं समजा की प्रत्येक कुटुंबाला एक ब्लँक कॅनव्हास दिलाय आणि त्या कॅनव्हासवर प्रत्येक कुटुंबानी त्यांच्या आवडीच्या आणि त्यांच्या निवडीच्या काव्याचे रंग या वेगवेगळ्या कलांमधून भरलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सादर करत असताना या कुटुंबातले भावबंध सुद्धा तुमच्या समोर व्यक्त होणार आहेत. तर असा हा आजचा कार्यक्रम, कुटुंब, काव्य आणि आणखी काही. यात माझी सहनिवेदिका आहे अलका देशपांडे. तर मला वाटतं की अलकाला कोणी ओळखत नाही असं आपल्या गावात क्वचितच असेल. अलका गेली 21 वर्षे नॉर्दर्न व्हर्जिनियामध्ये आपल्या कुटुंबासमवेत स्थायिक आहे. कंपाऊंडिंग फार्मसी, हर्बॅलिझम आणि न्यूट्रिशन या विषयांमध्ये ती कार्यरत आहे. तिला पाककला, लेखन आणि वाचन याची विशेष आवड आहे. तर मंडळी, आपला आता जास्ती वेळ न घेता मी अलकाकडे पुढील सूत्रे सोपवते आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. मला आशा आहे की हा आमचा कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडेल. धन्यवाद अमृता. आणि सर्वप्रथम तुझे खूप खूप आभार की मला या कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी एक संधी मिळाली. तर कार्यक्रमाला सुरुवात करूया. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. सावरकरांचं नाव सर्व मराठी जनतेत सुपरिचित आहेच. एखादाच माणूस असेल मराठी की ज्याला सावरकरांचं नाव माहितीच नाही, सापडणंच क्वचित. सर्वप्रथम तर स्वातंत्र्य सैनिक, राजकारणी, समाजसुधारक, तत्वज्ञ, कवी, लेखक असे विविध पैलू या नावाला आहेत. त्यांनी विविध क्षेत्रात आपलं महत्वपूर्ण योगदानही दिलेलं आहे. नुकतीच सावरकरांची 138वी जयंती 28 मे रोजी साजरी झाली. तिचे औचित्य साधून आज सावरकरांच्या काही कमी परिचित असलेल्या काव्यांची सर्वांना ओळख करून देऊन त्यांना आदरांजली वाहायला येत आहेत
आपलं पहिलं कुटुंब, उपाध्ये आणि कुलकर्णी परिवार. तर सावरकरांना ही अभिनव आदरांजली वाहून आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. स्वातंत्र्यवीर सावरकर एक वंदनीय अष्टपैलू व्यक्तिमत्व, महान क्रांतिकारक, तितकेच महान साहित्यिक. त्यांचं साहित्य 10,000 पानांचं आणि काव्य 10,000 ओळींचं. त्यांच्या प्रतिभेतून साकारलेल्या काव्यामध्ये सर्व प्रकार आहेत. त्यांनी कमला व गोमांतक हे काव्यखंड लिहिले. जगन्नाथाचा रथोत्सव, स्वातंत्र्यगीत, पोवाडे, फटके, लावणी, भावगीत, नाट्यगीत हे सर्व प्रकार त्यांच्या काव्यात भरपूर आहे. प्रस्तुत आहे त्यातील निवडक प्रकार संक्षिप्त रूपात. सावरकरांना 50 वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा झाली. ही शिक्षा अंदमानच्या क्रूर कालकोठडीत भोगायची होती. ही कालकोठडी म्हणजे मृत्यूचा सापळाच जणू. ही कालकोठडी कुणालाही मृत्यूचं सतत भय दाखवणारी होती. परंतु अशा कोठडीचा सावरकरांवर काय परिणाम होणार? त्यांनी त्या कोठडीला आव्हान म्हणून लिहिला मृत्युंजय श्लोक, अनादि मी अनंत मी. अनादि मी अनंत मी, अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला. मारिल रिपु जगती असा कवण जन्मला, कवण जन्मला. अनादि मी अनंत मी. अट्टहास करीती जाई धर्मधारिणी, मृत्यूचीच गाठ घालू मी घुसेरणी, मी घुसेरणी. अग्नि जाय मजसिना कडक छेदितो, भिवनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो, पळत सुटतो. अनादि मी अनंत मी, अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला. मारिल रिपु जगती असा कवण जन्मला, कवण जन्मला. अनादि मी अनंत मी, अनादि मी अनंत मी. स्वराज्य हा शब्द उच्चारणं ब्रिटिशांसाठी राजद्रोह होता. जनमानसात स्वातंत्र्याची चेतना पेटवण्यासाठी सावरकरांनी पोवाडे लिहिले. हे पोवाडे म्हणणं व छापणं यावर बंदी होती. सावरकरांच्या अनुयायांनी हे पोवाडे पाठ केले व हस्तलिखितातून जनमानसात पसरवले. प्रस्तुत आहे गाजरेला नरवीर तानाजी पोवाडा. जयोस्तुते श्री महान मंगले शिवास्पदे शुभदे, स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुता वंदे. स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुता वंदे. स्वतंत्रते भगवती या तुम्ही प्रथम सभे मंदी. आम्ही गातसो शिवाजीचा पोवाडा आजी, आम्ही गातसो शिवाजीचा पोवाडा आजी. जय स्वतंत्रतेचा बोला, जय राष्ट्रदेवीचा बोला, जय भवानी आईचा बोला. तुम्ही मावळे बोला, हर हर महादेव बोला. चला गाऊ स्वातंत्र्य संदरी रिपुवरी घाला, चला गाऊ स्वातंत्र्य संदरी रिपुवरी घाला. तानाजी गड चढू लागले तेव्हाची कवी कल्पना आहे का? तानाजी चढू लागले, सौभाग्य चढू लागले, स्वातंत्र्य चढू लागले. सांभाळी रेमलेशा आला आला तानाजी. प्रेमे आजी सिंहगडाचा पोवाडा आजी, प्रेमे आजी सिंहगडाचा पोवाडा आजी. जी जी र जी जी जी, जी जी र जी जी जी. हा
तारुण्य सुलभ वर्गासाठी त्यांनी खूप छान गाणी लिहिली आहेत. तुळशी वृंदानाभोवती नाच करणाऱ्या मुलींसाठी लिहिलेलं हे गाणं ऐका. गुलाब जे केतकी सनाग कंटकित गुलाब जे सुगंधी सुरूपी नदी तिजसे मोल सुगंधी सुरूपी केतकी सनाग कंटकित गुलाब जे केतकी सनाग कंटकित गुलाब जे. वज्रादपी कठोर अशी सावरकरांची लेखणी प्रसंगानुरूप मृदू व भावुक झाली. त्याची साक्ष म्हणजे रानात हरवलेले कोकरू ही कविता. का पटकशी येथे होरे, का नेत्र जाहले ओले, कोणी का तुला दुखविले सांग रे सांग रे. धनी तुझा क्रूर की भारी, का माता रागे भरली, का तुझ्या पासूनी चुकली सांग रे सांग रे. रानात हरवलेले कोकरू पाहून कवीचे मन हळवे झाले. ते त्याला घरी घेऊन आले, दूध प्यायला दिले, सर्व सुखसोयी देऊन सुद्धा ते कोकरू त्यांना काही आनंदी दिसेना. म्हणून कवी म्हणतात, स्वातंत्र्य जयाचे गेले, परक्यांचे बंदी झाले, त्रिभुवनी सुखन त्या कसले, की खरे की खरे. लटकून छातीशी निजले, तासही भराभर गेले, विश्व हे उदित मग केले, रवी करे रवी करे. घेऊनी परत त्या हाती, कुरवाळीत वरचे वरती, कालच्या ठिकाणावरती सोडिले सोडिले. तो त्याची माता होती, शोधित दूर शिशूसाठी, दगडांचे तरुचे पाठी, हाय रे हाय रे. हंबरडे ऐकू आले, आनंद सिंधू उसळले, स्तनी शरासारखे घुसले, किती त्वरे किती त्वरे. हे प्रभो हर्ष विषयाशी, परिमला रडत बसवीशी, मम माता कालपवीशी, सांग रे सांग रे सांग रे सांग रे. सावरकरांच्या काव्य संपदेची आणि त्यातून त्यांच्या कार्याची अतिशय सुरेख ओळख करून दिल्याबद्दल उपाध्ये आणि कुलकर्णी परिवाराचे मनापासून धन्यवाद. मंडळी, आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे कुटुंब, काव्य आणि आणखी काही. आता कुटुंब म्हटलं ना की नात्यातले भावबंध हे आलेच. त्यातून आजी आजोबा आणि नातवंडांमधील नात्याचा गोडवा काही औरच असतो. आपल्या नातवंडांबरोबर खेळताना, त्यांना आपण आपल्या लहानपणी शिकलेल्या कविता म्हणून दाखवताना किंवा शिकवताना आजी आजोबांना एक वेगळाच आनंद मिळत असतो. आणि नातवंडांनाही आपल्या आजी आजोबांबरोबर खेळताना,
त्यांच्याकडून लाड करून घेताना आणि आपलं पियानोवरचं कौशल्य त्यांना दाखवून त्यांच्याकडून कौतुक मिळवताना भारीच मजा येत असते. तर अशीच एक गोड देवाणघेवाण आपल्या पुढे सादर करत आहेत खाडीलकर आजी आजोबा आणि त्यांच्या 3 गोड नाती. हॅलो, मी वसुधा खाडीलकर. आणि मी सुनील खाडीलकर. आज आम्हाला आमच्या नातींबरोबर मराठी कवितांचा हा प्रोग्राम करायची संधी मिळाली, म्हणून आम्हाला खूप आनंद होतोय. आणि त्यांच्याबरोबर प्रॅक्टिस करताना आम्हाला खूप मजा आली आणि नातींना पण त्यांनी पण खूप एन्जॉय केलं. विशेषतः दुसरी कविता जी आहे, ये ताई पहा पहा, ती माझे वडील आणि आई जेव्हा इथे आले होते तेव्हा त्यांनी आमच्या मुलांकडनं म्हणून घेतली होती. त्याला 30 वर्ष झाली आणि आता ह्या क्षणी त्यांना त्यांच्याकडनं त्यांची ती कविता नातींकडनं म्हणून घेताना खूप छान वाटलं. तर आज आम्ही म्हणणार आहोत असावा सुंदर चॉकलेटचा बंगला आणि ये ये ताई पहा पहा. Let's do that. तुम्हाला माहितीये का बंगला कशा कशाचा करता येतो? तुम्ही गोष्टीत वाचलत होत ना, काड्यांचा, विटांचा आणि गवताचा. आणि कशाचा करता येतो बंगला? बरोबर. आता आपण म्हणूया चॉकलेटच्या बंगल्याची एक कविता. ओके, मी म्हणते आणि तुम्ही फॉलो करा. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला, चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचे दार, चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचे दार, शेपटीच्या झुक्याने झाडून जाईल खार, शेपटीच्या झुमक्याने चालून जाईल खार, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन, गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन, हॅलो हॅलो करायला छोटासा फोन, हॅलो हॅलो करायला छोटासा फोन, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला, बिस्किटाच्या गच्चीवर मोर छानदार, बिस्किटाच्या गच्चीवर मोर छानदार, पेपरमिंटच्या अंगणात फुले लाल लाल, पेपरमिंटच्या अंगणात फुले लाल लाल, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, उंच उंच झोक्याचा खेळ रंगला, उंच उंच झोक्याचा खेळ रंगला, मैनेचा पिंजरावर टांगला, मैनेचा पिंजरावर टांगला, किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला, किती किती सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. Now I'm going to do this song. Like- Allegro in D Allegro major. in D major.
happened one day? Mai was outside looking at the window, and she sleeps early normally. So that day, but she looked outside, and there was a big moon, and it was going up and up as she kept looking at it, and it went up, and then after it went up little bit, it was hiding behind a tree, and then she said, "Oh, what happened to the tree? What happened to the moon?" So and then she looked at the moon in the water, and she said, "Oh my God, moon must have fallen in the water." So she said, "Oh, Tai, look what happened! Tai, look what happened!" And you know the song which was there? ये ताई पहा पहा गम्मत नाही किती आहा चांदोबा खाली आला हौदामध्ये बग बुडला कसा घसरला किंवा पडला पाय घसरला कशास उलटे चालावे पाय भाला लावावे किती उंच हे आभाळ ते तुम्ही हौद किती खोल तरी वाटाळी आई आई बोलत नाही चांदोबा तू रडू नको ताई तू माझं हसू नको किती किती हे रडलास हौदरड्याने भरलास तोंड मळविले अंग ठेचले उलटा चालू नको कधी असाच पडशील जगामध्ये. वा वा, खाडीलकर आजी आजोबा, तुमचे आणि तुमच्या नातींचं खूप खूप कौतुक. आजी आजोबा आणि नातवंड यांच्यातलं हे गोड नातं किती सुरेख सादर केलं. आणि बरं का, ती ये ताई जी कविता आहे ती फक्त तुमच्या नातींनाच नाही तर आम्हालाही शिकायला खूप आवडेल नक्कीच. मंडळी, आपण म्हणतो अ पिक्चर स्पीक्स 1,000 वर्ड्स. चित्रांतील रंगांना, आकारांना त्यांची स्वतःची एक भाषा, एक ओळख असते. चित्रकलेचं उपजतच कौशल्य असलेले आणि चित्रकलेची आवड सातत्याने जोपासणारं एक कुटुंब आता आपल्या समोर येत आहे. चित्रांच्या माध्यमातून काव्य व्यक्त करायला भेटूया या कलाप्रेमी देशमुख परिवाराला. नमस्कार, मी आशिष देशमुख. मला आणि माझ्या पत्नी शैलजाला चित्रकलेची खूप आवड आहे. आम्ही काढलेल्या चित्रांच्या पार्श्वभूमीवर कुटुंबातील नातेसंबंध दाखवणाऱ्या काही कविता आम्ही सादर करीत आहोत. जरीही हे चित्र देवी देवतांचे असतील तरीही त्यांच्यातनं प्रकट होणाऱ्या भावना हे आपल्या सगळ्यांच्या खूप जवळीचे आहे. तेच सादर करायचा आमचा हे प्रयत्न. मराठीतल्या कवितेचा एक सोपा प्रकार म्हणजे चारोळी. त्यातलाच मी एक प्रकार आपल्याला ऐकवतो. इमारत बनायला वेळ लागत नाही, घर बनायला वेळ लागतं. त्यासाठी 2 जीवाचा खराखुरा मेळ लागतो. घर दोघांचं असतं, दोघांनी सावरायचं. एकाने पसरवलं तर दुसऱ्याने आवरायचं. किती मेळ बसला असला तरी संसार म्हटलं की थोडी कुरबुर ही आलीच. अहो, जे विठ्ठलाला चुकलं नाही तर तुम्हाला आम्हाला कसं चुकेल? आता हेच बघा ना, रुक्माई बसलीये रुसून आणि जेव्हा भक्तगण तिला विचारायला गेले तेव्हा तिने एवढी मोठी यादी ठेवली आपल्या तक्रारींची. ऐकूया त्यातल्याच काही तक्रारी. रुक्माई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. रुक्माई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. ती कोण म्हणे जणिक बनी, तिची काय केली वेणी फणी. ती कोण म्हणे जणिक बनी, तिची काय केली वेणी फणी. दळण कांडण कर
चला जाऊ पुसायला. रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. तो कोण म्हणे तुकोबवानी, त्याने काय लिहिली 2-4 गाणी. तो कोण म्हणे तुकोबवानी, त्याने काय लिहिली 2-4 गाणी. म्हणून का लगेच विमान धाडायचं फुकटात बसायला. रुक्मिणी रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ पुसायला. आपल्या पुरुषांचे अपेक्षा फारच कमी असतात आणि आपण बोलतोही फारच कमी. वैभव जोशी यांनी आपला गझल या प्रकारातनं किती छान मांडलं आहे. एक होकार दे फार काही नको, एक होकार दे फार काही नको, फार काही नको फक्त नाही नको. एकदा दोनदा ठीक आहे सखे, एकदा दोनदा ठीक आहे सखे, पण तुझे लाजणे बारमाही नको. एक होकार दे फार काही नको. थेट स्पर्शातुनी बोल काहीतरी, थेट स्पर्शातुनी बोल काहीतरी. गुढ शब्दातली मौन ग्वाही नको. एक होकार दे फार काही नको, फार काही नको फक्त नाही नको. आपले भेटणे हीच कोजागिरी, आपले भेटणे हीच कोजागिरी. चांदणेही नको चांदवाही नको. एक होकार दे फार काही नको, फार काही नको फक्त नाही नको. Angai Geet is the sweetest form of Marathi poem. Angai Geet is the bonding time between a mother and its baby. तर चला ऐकूया एक छान अंगाई गीत. शांत हे आभाळ सारी, शांत हे आभाळ सारी. शांत तारी शांत वारी, शांत तारी शांत वारी. या मंद झाला, मंद झाला रे. नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे. झोपल्या गोट्यात गाई, सातवा परसाद नाही. झोपल्या गोट्यात गाई, सातवा परसाद नाही. पाखरांचा कलवलाही बंद झाला, बंद झाला रे. नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे. नंदलाला रे. चित्रांच्या साथीने
काव्यातील अर्थ आणि शब्द अतिशय सुरेख व्यक्त झाले. मंडळी, ही जी आपण भिंतीवर चित्र बघितलीत ना, ती आशिष आणि शैलजानी काढलेली आहेत. आणि आद्या, अतिशय सुरेख अंगाई गीत म्हटलंस, तुझे खास कौतुक. आता आपण शब्द आणि अर्थांबद्दल बोलत आहोत. तर कुठलीही कविता त्यातील शब्द आणि अर्थांबरोबर त्या कवितेशी जोडल्या गेलेल्या काही आठवणींमुळेही लक्षात राहते. लहानपणी शाळेत शिकताना किंवा मोठेपणी आपल्या मुलींना शिकवताना किंवा म्हणून दाखवताना त्या कवितेबरोबर जोडल्या गेलेल्या आठवणी आपल्याला आठवतात आणि मग आपलं मन भूतकाळात जातं, आठवणीत रमतं. अशाच काही आठवणीतल्या कवितांच्या सफरीवर जाऊया कोल्हटकर परिवाराबरोबर. लेट्स गो डाऊन द मेमरी लेन. आई, मला बघ काय सापडलं. काय ग? I was looking through my old books and I found this. ओ, किलबिल बडबड गीते. लहानपणी यातल्या सगळ्या कविता पाठ होत्या तुमच्या, आठवतात का? हो, थोड्या थोड्या आठवतात. दीदीला आठवते का? काय माहिती, हात मार तिला, बोलव. दीदी, या कमिंग. तनू, हे बघ काय सापडलं. Oh, I remember this book. हे बघ, अडगुलं मडगुलं सोन्याचं कडकुलं, रुपयाचा बाळ, तान्या बाळ, त्या. आई, तू नेहमी सांगतेस माझ्या लहानपणची गोष्ट, ती कुठल्या कवितेची? हे थेंबा थेंबा थांब थांब. मला आठवतंय, तू अगदी 1.5-2 वर्षाची होतीस. आपल्या शेजारचे काका आले होते, तर त्यांना ती सगळी कविता म्हणून दाखवली होतीस. एवढं आश्चर्य वाटलं होतं ना त्यांना. मस्त आठवती का आता? म्हण बरं. थोडी. हा. थेंबा थेंबा थांब थांब, दोरी तुझी लांब लांब, आकाशात पोचली, तिथे कशी खोचली, सरसर सरसर धावतोस, सरीवर सरी घुमतोस. सरी तुझ्या मोत्याच्या, रुपयाच्या की सोन्याच्या, सरी तुझ्या ओल्या, गंगेत जाऊन नाल्या. मस्त. शिवानी, तू लहानपणी यातील काही कविता किती क्यूट म्हणायचीस, अगदी बोबडी आणि अशी ऍक्ट आउट करत. आय नो, आय रिमेंबर. हे इटुक्क मिटुक्क आठवतंय का? हा, इटुक्क मिटुक्क चिंचाचं बिटुक्क, लाल लाल चिंच तोंड झाले चुटुक्क, मीठ मसाला कैरीची फोड, चण्या मण्या आंबट गोड. आंबट असं चेहरा करायची. आणि दुसरी ती मोरा मोरा. हा, मोरा मोरा. मोरा मोरा काय तुझा तोरा, रंगीची सारा, रंगीची सारा शिकला, डोक्यावर तुरा, बघ वर बघ आले आले ढग, एक पाय दुमडून पिसारा फुलवून नाच तर खरा, मोरा मोरा. मस्त. मला आठवतंय, या सगळ्या कविता तुला डे केअर बंद घेऊन येताना मी कारमध्ये म्हणायचे. तुझ्या पण सगळ्या पाठ झाल्या त्या. तर एकदा तू कुठली तरी कविता म्हणत होतीस, तर त्याची तुला शेवटची लाईन आठवत नव्हती. तर तू काय म्हणालीस माहितीये का? I know. You told me that she said, अशी दादा. आय नो, वेगळीच काहीतरी अशी दादा म्हणाली. इट वॉज सो फनी. आय नो. आई, तू मला झोपवताना म्हणायची ती कविता मला खूप आवडते. कुठली आहे? देवा तुझे. देवा तुझे. I still sing that sometimes in my mind when I'm trying to sleep. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश, सूर्य देतो चांदण्या सुंदर, चंद्र हा सुंदर, चांदणी सुंदर, पडे त्याचे सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे, किती गोड बरे गाणे गाते, सुंदर वेदीची सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी. मस्त. आम्ही 3 वर्षापूर्वी जे नाटक केलं होतं, डू यू रिमेंबर? आम्ही त्या सगळ्यात शेवटी त्या नाटकाच्या आम्ही सगळ्यांनी कुठल्या तरी कविता म्हणतात. सो त्या सगळ्या प्रॅक्टिसमुळे आम्हाला सगळ्यांची कविता पाठ झाल्या आणि एकमेकांची आम्ही नक्कल करायचं असं म्हणत.
कविता. तुझी आय रिमेंबर आर्या तुझी नक्कल करायची, Yeah. मजा यायची ना. तुझी घर असावे घरासारखे म्हण ना ती. Okay. माझी फेवरेट कविता. Yeah. घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोच नुसती नाती, त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी, सूर जुळावे परस्परांचे नकोच नुसती गाणी, त्या अर्थाला अर्थ असावा नकोच नुसती नाणी, अश्रूतूनही प्रीत जरावे नकोच नुसती पाणी. या घरट्यातून पिल्लू उडावे दिव्य घेऊनी शक्ती, आकांक्षांचे पंख असावे अन उंबरठ्यावर भक्ती, घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती. आई, तुझ्या लहानपणाची कविता एखादी म्हण ना. माझ्या लहानपणची ना मला 7वीतली कविता आठवते बरं का. आम्हाला मराठीला लहानपणी धडे आणि कविता दोन्ही असायचं. तर कवितेचा अर्थ सांगून टीचर त्याला चाल लावायची आणि मग आम्हाला ती म्हणायला सांगायची की पाठवेल कविता. तर ही मंगेश पाडगावकरांची कविता आहे. स्टारी नाईट, लेक आहे, नंतर ब्रिज आहे, असं म्हणजे असं सगळं नाईटचं वर्णन येते बरं का. संथ निळे हे पाणी वर शुक्राचा तारा, कुरळ्या लहरी मधुनी शिळ घालितो वारा, दूर कमान पुलाची एकलीच अंधारी, थरथर त्या पाण्याला कुठले गुपित विचारी, भरून काजव्यांनी हा चमके पिंपळ सारा, स्तिमित होऊनी तेथे अवचित थबके वारा, किरकिर रात किड्यांची नीरवतेस किनारी, ओढ लागुनी छाया थरथर ती अंधारी, मध्येच क्षितिजावरुनी वीज लखाकून जाई, अनध्यानस्तगिरी ही उघडून लोचन पाही, संथ निळे हे पाणी वर शुक्राचा तारा, दरवळला गंधाने मौनाचा गाभारा. अजून एक कविता माझी फेवरेट होती. आबांनी ती शिकवली ती मला आणि ते आबा नेहमी म्हणून दाखवायचे, कारण त्याचा अर्थ असा आहे की यू शुड हॅव एंडलेस ड्रीम्स अँड अँबिशन्स, लिमिटलेस ड्रीम्स अँड अँबिशन्स. सो विवा शिरवाडकरांची कविता आहे. त्याचं नाव आहे कोलंबसाचे गर्वगीत. तर त्याचा अर्थ असा आहे की कोलंबस ज्या 1400s मध्ये निघाला होता लँड, 1492 लँड शोधायला, तेव्हा काहीच नव्हतं त्याच्याकडे, राईट. सो ही हॅड जस्ट दिस ह्यूज अम्बिशन ऑफ फाइंडिंग लँड. सो तो जेव्हा मिळालं किंवा तो निघाला तेव्हा प्राऊडली तो ओशनला काय म्हणाला असेल, तर त्याच्याविषयी ही कविता आहे. मोठी कविता, त्यातलं थोडंसं म्हणून दाखवते. हजार जिव्हा तुझ्या गरजू दे प्रतिध्वनीने त्या समुद्रात डळमळू दे तारे, विराट वादळ हेल काऊ दे पर्वत पाण्याचे, ढळू दे दिशा कोण सारे, कोट्यावधी जगतात जीवाणू जगती अनमरती, जशी ती गवताची पाती, नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभाखाली, निर्मितो नवक्षितिजे पुढती, मार्ग आमचा रोधून शक्ती, मार्ग आमचा रोधून शक्ती, नाधन नादारा घराची वावित भरकारा, मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा, चला उभारू शुभ्र शिडेती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला, चला उभारू शुभ्र शिडेती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला, अनंत आमची ध्येयासक्ती अनंत अन आशा, किनारा तुला पामराला. सो लास्ट लाईन इज अनंत आमची ध्येयासक्ती म्हणजे लिमिटलेस ड्रीम्स अँड अँबिशन्स, यू हॅव बाउंड्रीज. चला, किती वेळ झाला आपण कवितांच्या ह्याच्यामध्ये किती गंमत आणि आठवत सगळं बसलो. जावा अभ्यासाला. संडे नाईट आहे ना. It was a nice memory recap. I know, nice memory recap. साधना, तन्वी आणि शिवानी एकदम झकास असं बालभारतीचं पुस्तक सरकून गेलं पटापट 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 पुढे. जुन्या आठवणींना एकदम छान उजाळा दिला. आणि शिवानी आता घरी आल्यानंतर कुठली कविता म्हणायला लागायचं सांगायचं ते आता कळलं आम्हाला.
तर मंडळी, अमेरिकेतील आपल्या नातवंडांना मराठी बोलता यावं ही प्रत्येक आजी आजोबांची इच्छा असते, कारण आपल्या मायबोलीचा मराठीचा ओलावा काही वेगळाच. मग नातवाला मराठी शिकवताना झालेली गंमत सादर करणार आहे विभावरी आजी आणि तिचे 2 गोड नातू शुभम आणि मल्हार देशपांडे. यात पियानोच्या सुरातून सगळ्या लहान मुलांना लाडकं असणारं गाणंही सादर केलं जाणार आहे. चला तर मग बघूया ही गंमत. नमस्कार मंडळी. सर्वप्रथम मी उत्तर रंग आणि अमृताने ह्या कार्यक्रमात आमच्या कुटुंबाला सामावून घेतल्याबद्दल मनापासून धन्यवाद देते. अरे हो, मी सौ विभावरी विनोद देशपांडे, तुम्हा सर्वांचा विनीत देशपांडेची आई. आणि सगळ्यात महत्त्वाची माझी पदवी म्हणजे चिरंजीव शुभम व चिरंजीव मल्हारची आजी. मुक्काम पोस्ट पुणे, महाराष्ट्र. मंडळी, अमेरिकेत जसे अनेक आजी आजोबा सुट्टीचे येतात, तसेच आम्ही अनेक वेळेला अमेरिकेला आले आहोत. आणि जशी इतर आजी आजोबांची नातवंडांना मराठी शिकवायची जबाबदारी असते, तशीच ती आमच्यावर होती नव्हे, अजूनही आहे. आणि हो, त्यात जर आजी माझ्यासारखी कलाप्रेमी, रसिक आणि नाटकवेडी असेल, तर आपल्या नातवंडांनी मराठी गाणी, कविता, नाटकातील संवाद ऐकावेत, शिकावेत अशी इच्छा स्वाभाविकच नाही का? अशीच मराठी शिकवतानाची गमतीची गोष्ट आज आम्ही सगळे घेऊन आलो आहोत. आजी, मी आणि कविता. आता छोट्या नातवाला म्हणजे चिरंजीव मल्हारला मराठी शिकवायचं म्हणजे काही सोपं काम नाही बरं का. त्यात ते यूट्यूबवाले हल्ली सगळ्या छान छान मराठी गोष्टींचा इंग्लिश व्हर्जन दाखवतात. आणि पूर्वी जसं धर्मभ्रष्ट करायचे ना, तसं आता भाषा भ्रष्ट करतात. मग काय करणार? मग आपणच सगळ्यांनी त्याच्याशी फक्त मराठीतच बोलायचं असं आम्ही ठरवलं. आणि सुरू झाली व्हॉट डज दॅट मीन फील्स. आणि काहीही म्हटलं ना की हा म्हणतो व्हॉट डज दॅट मीन. मकू, उड्या मारू नकोस, पडशील. What does that mean? What does that even mean? मकू, आज आजीचा वाढदिवस आहे. What is वाढदिवस? वाढदिवस means happy birthday. Baba, how do you sing happy वाढदिवस? Is it like this? Happy वाढदिवस to you. Happy वाढदिवस. मंडळी, आता आपण मराठी बोलून ह्याला समजेना, मग त्याला समजेल तेव्हा तरी बोलून सुरू करू. म्हणून एकदम भन्नाट अशी सर्वांनी वापरलेली आयडिया म्हणजे कल्पना आम्ही पण केली. त्याला सांगितलं की मल्हार, आता आमच्याशी फक्त मराठीतूनच बोलायचं. दादू, can you give me candy please? मकू, तू माझ्याशी मराठीत बोलायचं. Mickey, do you know what candy is in Marathi? Baba, can you help me with this card? Can you help me with this one? मकू, माझ्याशी मराठीत बोलायचं आणि हा सगळा पसारा आवरून ठेव. I don't know what pasara means. आता हा बोलण्याचा प्रयत्न पण फसला. मग ठरवलं आता कविता आणि गाण्याचा उपयोग करूयात आणि बघूयात काही होतंय का. तर मग ऐकूयात श्री मंगेश पाडगावकर लिखित एक सुरेख बालगीत, सांग सांग भोलानाथ भोलानाथ. आता मकूला मराठी शिकवायला मी सांग सांग भोलानाथ वाजवणार आहे.
1, 2, 3, 4. सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? शाळेपोटी तळे साचून सुटी मिळेल काय? सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? भोलानाथ दुपारी आई झोपेल काय? लाडू हळूच घेताना आवाज होईल काय? भोलानाथ दुपारी आई झोपेल काय? लाडू हळूच घेताना आवाज होईल काय? भोलानाथ 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 भोलानाथ, सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? भोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा रे, आठवड्यातून रविवार येतील का रे तीन? भोलानाथ भोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा रे, आठवड्यातून रविवार येतील का रे तीन? भोलानाथ 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 भोलानाथ, सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? भोलानाथ भोलानाथ, पाऊस पडेल काय? मकू मराठीत बोलेल काय? तर भोलानाथ म्हणाला, हो, मक्कू मराठी नक्की बोलणार आहे. खूपच मजा आली. आजी आणि नातवांमधली जुगलबंदी. मल्हार आणि शुभमचे खास कौतुक. मंडळी, केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार, मनुजा चातुर्य येतसे फार, अशी देशाटनाची म्हणजे प्रवासाची महती सांगितलेली आहे. पण गेले वर्ष दीड वर्ष आपल्या सगळ्यांच्याच प्रवासावर काहीशा मर्यादा आलेल्या आहेत. आपण सगळेजण आशा करूया की सगळ्यांना परत एकदा मुक्त आणि सुरक्षित प्रवासाचं स्वातंत्र्य मिळेल. आता हा प्रवास म्हणजे एखादा वीकेंड गेटअवे असो, भारतवारी असो, किंवा अगदी आपल्या लहानपणी केलेली आठवणीतली एखादी सफर असो. अशाच या आठवणीतल्या सफरीवर आपल्याला नेत आहेत कावरे कुटुंबीय. नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. कशी आहात तुम्ही सगळे? मी तर खूपच बोर झाली आहे. या कोविडच्या काळात एक गोष्ट जी प्रकर्षाने मिस होते आहे ती म्हणजे प्रवास. मग तो साधा DC टू न्यूयॉर्क असो, की DC टू युरोप असो, की इंडिया असो. आपल्या सगळ्यांच्याच आठवणीत एका विशिष्ट वाहनाचा प्रवास जो आपल्या बालपणाशी अगदी घट्ट जोडलेला आहे तो म्हणजे आगगाडीचा प्रवास. अगदी बरोबर म्हणालीस राधिका. आणि भारतातला बालपणीपासून अत्यंत जिव्हाळ्याचा प्रवास म्हणजे आपल्या मुंबई पुण्याचा, आणि तोही डेक्कन क्वीनने केलेला. काय दिमाग होता ना डेक्कन क्वीनचा. खरंच. ते पांढरे आणि निळे डबे हे असेच माझ्या शर्टाच्या रंगांसारखे. ते दादर स्टेशनला दिमाखात न थांबता धावणं. पावसात घाटाचा तो निसर्गरम्य दृश्य, कर्जतचे वडे, किती किती म्हणून आठवणी. तर आता अशाच या दख्खनच्या राणीवर कविवर्य वसंत बापटांची ही सुरेख कविता. दख्खन राणीच्या बसून कुशीत, शेकोड पिल्ले ही चालली खुशीत. सुंदर मानव तुंदिल अंगाचे, गालीचे गुलाब शराबी रंगाचे. फेनिल मृदुल रेशमी वसनी, ठेविल्या बाहुल्या बांधुनी बासनी. गोजिरवाणी लाजिरवाणी,
पोरटी घेऊन पोटाशी कुशीत दखन राणी ही चालली खुशीत. निसर्ग नटला बाहेर घाटात, पर्वत गर्वात ठाकले थाटात, चालले गिरीशा मस्तकावरुनी, आकाश गंगांचे नर्तन गायन, झेलून तळ्याचे नुपुर घुंगूर, डोलती डौलात दुर्वांचे अंकुर, मोत्यांची जाळी घालून भाळी, रानाची चवेली जाहली प्रफुल्ल, दखन राणीला नवती दखल. नटीच्या फोटोत जवान मशगुल, प्रेयसी करी ते कानात किलबिल, किलवर चौकट इस्पिक बदाम, टाकीत टाकीत जिंकती छदाम, निरसवादाचे पोकळ मृदुंग, वाजती उगाच खवंग सवंग, खोलून चंची पोपट पंची, करीत बसले बुद्धीचे सागर, दखन राणी ही ओलांडी डोंगर. बाहेर घाटाची हिरवी पिवळी, सोनेरी पोपटी माया ही आगळी, पाखरे पांढरी गिरकी घेऊन, रांगोळी काढती अधून मधून, निळा तो तलाव तांबूस खाडीती, पांढरा प्रपात हिरवी झाडीती, डोंगराकडे पितके वडे, अवती भवती इंद्राचे धनुष्य, दखन राणीत मुरदाड मनुष्य. धावत्या बाजारी एकच बालक, गवाक्षी घालून बैसले मस्तक, म्हणाले आई ग धबधबा केवढा, पहा ही चवेणी पहा हा केवडा, ढगाच्या वाफेच्या धुसर फेसात, डोंगर नाहती पहा नाटेचात, म्हणाली आई पुरे ग बाई, काय या बेबीची चालली कटकट, दखन राणीला चालला फुंपाट. ड्युकचे नाकाड सरळ अजस्त्र, राहिले उभे हे शतके सहस्त्र, त्याच्याही पाषाण हृदया कळाली, सृष्टीची शोभा ही वृष्टीत वेगळी, पाहुनी वर्षीचा आनंद विलास, उल्हास धावते नाचते उल्हास, सौंदर्य पाहून अमृते नाहून, वाभळे बोरींना रोमांच फुटले, दखन राणीला कौतुक कुठले. दखन राणीच्या बसून कुशीत, शेकडो पिल्ले ही चालली कुशीत, मनाने कुरटी दिसाया मोठाली, 20व्या वर्षी ही आंधळी, बाहेर असू दे उन्हावा चांदणे, संतत धारवा धुक्याचे वेढणे, आईलं ते पहिलं 100 मैल, एकच बोगदा मुंबई पुण्यात, दखन राणी ही चालली वेगात. मला ट्रेननी प्रवास करायला खूप आवडतो. युरोपमध्ये सगळ्यात जास्त. मी 2018 मध्ये जर्मनीमध्ये न्यूरनबर्ग टू म्युनिक टू ऑक्सफोर्ड जो प्रवास केला तो मला आजही तसाच्या तसा आठवतो. गाडीच्या प्रवासावर ही विंदा कळणीकरांची अत्यंत प्रेमळ कविता. गाडी आली, गाडीमधून मामी आली तुळू तिच्यासाठी कॉफी करू. गाडी आली, मामाची ही स्वळी आली. मामा आला तळा त्याच्यासाठी करू शिरा. गाडी आली, गाडीमधून आजी आली हळू तिच्यासाठी भजी तळू. गाडी आली, गाडीमधून आई आली. बाबा पुढे, आई पाठी, तिच्यासाठी माझी मिठी. तर आता आपण असं करूया का, म्युनिक टू साल्झबर्ग टू इन्स्ब्रुक टू झ्युरिक असं आपण युरोलाईन पास काढूया का? हो गाई. हा, मग मी असं करतो, मुंबई पुणे संध्याकाळी 5:15च्या डेक्कन क्वीनचं आणि पुणे मुंबई संध्याकाळी 6:45च्या इंद्राणीचं तिकीट काढतो. काय तर मंडळी, आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की आपण आपल्या आवडत्या बस, ट्रेन, प्लेन, बोटीत प्रवासाचा आनंद परत एकदा लुटूया. शेवटी असं म्हटलंच आहे ना की द जर्नी इज ॲज और प्रॉब्ली मोर इंटरेस्टिंग दॅन द डेस्टिनेशन. सेफ ट्रॅव्हल्स एव्हरीवन. एन्जॉय. वा कावरे, कर्जतचा वडा आणि खंडाळ्याचा घाट आपल्याला या आठवणींच्या अशा सुरेख सफरीवर नेल्याबद्दल
कावरे कुटुंबियांचे खरंच खूप आभार. आणि खरं तर आजही ते एका वीकेंड गेटअवेवरतीच आहेत छोट्याशा, कदाचित तिकडनंच बघत असावेत हा प्रोग्राम आपला. तर लोक हो, आपल्या साहित्यातून, काव्यातून पावसाची अनेक वेगवेगळी रूपं आकारली गेली आहेत. याच पावसाच्या साथीनं मनातील अनेक भावनाही व्यक्त होतात. कधी पावसाची परी, ये ग तू घरी म्हणून स्वागत केलं जातं, तर कधी नको नको रे पावसा, असा घालूच धिंगाणा अशी प्रेमळ तक्रारही केली जाते. पाऊस आणि प्रियजनांची भेट हे तर एक अतूट समीकरणच आहे. अशाच पावसाची विविध रूपं आपल्या समोर सादर करत आहे अनिखिंडी कुटुंब. चला तर मग. हवेत सुंदर गारवा पडला आहे. काळ्या कुट्ट ढगांनी आसमंतात गर्दी केली आहे. आणि आली पावसाची पहिली सर आली. तप्त धरतीने अलगद त्या पावसाच्या थेंबांना पिऊन घेतलं आणि पहिल्या सरीचा तो ओला सुवास सगळीकडे पसरलाय. नमस्कार, मी प्रवीणा अनिखिंडी. आमचं कुटुंब कवितेत कसं रमलं ते आज तुम्ही पाहणार आहात. आपल्याला बालपणापासूनच पावसाची ओळख होते आणि अगदी तानं बाळ सुद्धा पावसाच्या त्या कोसळणाऱ्या आवाजात शांत झोपू शकतं. रिमझिम बरसणारा पाऊस जसा लोकांना आनंद देतो, तसा हा धो पडणारा पाऊस कोणा लहान मुलीला झोपवू पण शकतो, हो की नाही? हाय क्लारा. पावसाच्या अनेक कविता आपण लहानपणापासून म्हणतोय आणि आज ही छोटी मुलं, आपली नातवंड त्याच कविता म्हणतायत. ऐकूया तर. पावसा पैसा साला कोटा पावसाला मोठा येग सई के बरी आईदा अन मटके गेले वाहून. पावसाच्या या रेशमी धारांनी बांबूच्या वनातून पाव्याचे सूर निर्माण झाले आणि त्यांनी सारा आसमंत मंत्रमुग्ध झालाय. रिमझिम पाऊस वारा तन मन फुलवून जातो
हा मंदगार वारा आणि हा कोवळा शहारा. मंडळी, अशा मंतरलेल्या वातावरणात त्याला कविता सुचली तर काहीच नवल नाही. चिंब अशा पावसात भिजताना अगदी चालताच येईना तेव्हा एका झाडाखाली थांबूया म्हणालीस. थांबून तू पाऊस पाहत होतीस, पण मी मात्र तुझ्या केसातून तुझ्या धुंद चेहऱ्यावर ओघळणाऱ्या त्या खट्याळ पावसाला ओठांनी पीत होतो. त्या पावसाचं कोसळणं, तुझं शहारणं आणि निशब्दपणे माझं पाऊस पिणं आयुष्यभर साठवून ठेवलंय माझ्या मनाच्या आभाळात. तुझा तळहात टेकव माझ्या हातांवर, पाऊस कोसळेल सुकलेल्या झाडांवर. स्पर्शाने तुझ्या उजळेल काळी रात्र, स्पर्शाने तुझ्या उजळेल काळी रात्र. चंद्र सुद्धा आभाळ फाडून चमकेल लाटा लाटांवर, चंद्र सुद्धा आभाळ फाडून चमकेल लाटा लाटांवर. बरंच काही आपण मागायच्याही आधी पाऊस देऊन जातो, बरंच काही आपण मागायच्याही आधी पाऊस देऊन जातो. सांडून जातो धुवाधार आसुसलेलं थबकलेलं, बरंच काही मोकळं मोकळं करून जातो. पाऊस सांगत नाही त्याच्या मनातलं यायच्या आधी, पाऊस सांगत नाही त्याच्या मनातलं यायच्या आधी, पण आपल्या मनातलं सारं काही शहाण्यासारखं समजून घेत हवं तेव्हा हवा तसा आपल्यासाठीच भरून भरून येतो. निव्वळ शंखपाणी, निव्वळ शंखपाणी, एक थेंब दोन थेंब, एक थेंब दोन थेंब, आभाळभर रांगच रांग, आभाळभर रांगच रांग. पुन्हा थेंब, त्यात पाऊस नितळ नितळ करत जातो, पुन्हा थेंब, त्यात पाऊस नितळ नितळ करत जातो. बरंच काही आपण मागायच्याही आधी पाऊस देऊन जातो. पावसाची इतकी विविध रूप, चिमुरड्या नातीपासून ते आजोबांपर्यंत सगळ्यांनी इतकी सुरेख सादर केले. अनिखिंडी परिवाराचे मनापासून आभार. मंडळी, मागचं वर्ष करोना बरोबरच वर्णभेदाचं कटू सत्य येथील काही घटनांमुळे आपल्या पुढे घेऊन आलंय. वर्णभेद, जातीभेद, वंशभेद हे केवळ काही प्रांतांपुरत्या किंवा काही देशापुरत्या मर्यादित नाहीत. भारतातही हे कटू वास्तव गेली शेकडो वर्षे चालत आलेलं आहे आणि दुर्दैवाने आजही प्रचलित आहे. या समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम अनेक कवींनी कवितांमधून केलेलं आहे. इथे आपण सर्वांनी इनॉग्युरेशनच्या वेळी ऐकलेली अमांडा गॉर्मनची द हिल वी क्लाइम्ब ही कविता असो, किंवा नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ या कवींची सामाजिक भान असलेली काव्यसंपदा असो. कविता लिहायचा उद्देश तर सगळ्यांचा एकच आहे, समाजात जागरूकता यावी आणि सकारात्मक बदल व्हावा, ही कवींची तळमळ आहे. अशीच काही काव्य आपल्या पुढे सादर करतायत पंडित कुटुंब. जगात जिथे जिथे आणि जेव्हापासून माणूस आहे, तिथे तिथे आणि तेव्हापासून स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत, शिक्षित अशिक्षित यातील असमानता, जातीभेद, वर्णभेद, धर्मभेद यात माणूस अडकलेला आहे. यातून झालेला अत्याचार व सामाजिक कोलाहल याला वाचा फोडण्याचं महत्वाचं काम काही कविता करून जातात. अशा काही कविता आज आम्ही सादर करणार आहोत.
इच्छा, पावलोपावली झालेला अन्याय, ठेचकाळलेलं शरीर आणि मनाला झालेल्या यातनातून जन्माला आलेली कविता धगधगती आणि ज्वलंत असते. अशा कविता करणारा व ऐकणारा या दोघांनाही प्रचंड धैर्य लागतं. अखंड समाजातील घुसमसणारा ज्वालामुखी कवितेतून पांढऱ्या कागदावर ठिणग्यांसारखा उमटतो. सादर करतोय नामदेव ढसाळ रचित कविता अंधाराने सूर्य पाहिला तेव्हा. अंधाराने सूर्य पाहिला तेव्हा, अंधाराने सूर्य पाहिला तेव्हा शब्द हुंकारले. नरकाच्या कोंडवाड्यात किती दिवस राहायचं आम्ही श्वास घुसमटत. ननष्टचरेच्या गटारात सडत होतो आम्ही अगतिक किड्यासारखे आजपर्यंत. लक्तरात गुंडाळलेली आमची अब्रू गोलपिठ्यावर नागविणाऱ्यांनो तुमचा ऱ्हास जवळ आलाय. मुक्त छंदाच्या संजीवनीने आम्ही जिवंत झालो आहोत तुमच्या पापाचे छिनाल घट फोडण्यासाठी. शब्द म्हणाले अंधाराने सूर्य पाहिला तेव्हा. अमॅन्डा गॉर्मनची कविता द हिलवी क्लाइंब आपल्याला प्रकाश, सहिष्णुता व प्रगतीची वाट दाखवते. सादर करते द हिलवी क्लाइंब बाय अमॅन्डा गॉर्मन. Every breath from my bronze-pounded chest, we will raise this wounded world into a wondrous one. We will rise from the gold-limbed hills of the West. We will rise from the wind-swept Northeast, where our forefathers first realized revolution. We will rise from the lake-rimmed cities of the Midwestern states. We will rise from the sun-baked South. We will rebuild, reconcile, and recover. And every known nook of our nation and every corner called our country, our people diverse and beautiful will emerge, battered and beautiful. When day comes, we step out of the shade, aflame and unafraid. The new dawn blooms as we free it, for there is always light, if only we're brave enough to see it, if only we're brave enough to be it. कधी कधी कविता जीवनाचा आरसा असते. त्यात दिसणारं प्रतिबिंब बोचणारं असतं. अशा वेळी कविता ही माणसातील मतभेद, असमानता, अन्याय व उद्वेग दर्शवणारी निषेधाची लेखणी होऊन आपल्या समोर उभी राहते. आयुष्यात कटुपणा न झिरकू देता कवितेत प्रोत्साहन व आश्रय शोधणारे कवी म्हणजे अरुण काळे. यांची ही कविता अस्पृश्यता. माझी सावली तुमच्यावर पडली आणि तुम्हाला विटाळ झाला. माझी सावली तुमच्यावर पडली आणि तुम्हाला विटाळ झाला. तुमची सावली माझ्यावर पडल्याने मला मुक्ती मिळाली असती असे नाही. मी शूद्रात जन्मलो आणि आयुष्याची परवड झाली. मी शूद्रात जन्मलो आणि आयुष्याची परवड झाली. मी तुमच्यात जन्मल्याने माझी मान उंच झाली असती असे नाही. मी अशिक्षित अज्ञानी राहिल्याने माझी गती गेली. मी अशिक्षित अज्ञानी राहिल्याने माझी गती गेली. मी तुमच्यासारखा शिक्षित होऊन माझी मती वाचली असती असे नाही. मी चटणी भाकर खाऊन पंचतत्वात विलीन झालो. मी चटणी भाकर खाऊन पंचतत्वात विलीन झालो. मी तुमच्यासारखे पंचपक्वान्न खाल्ल्याने मला सद्गती मिळाली असती असे नाही. फाटक्या वस्त्रांवरून तुम्ही ओळखून बाजूला काढले मला. फाटक्या वस्त्रांवरून
तुम्ही ओळखून बाजूला काढले मला. भर जरी वस्त्रे घातल्याने मी तुमच्यात सामावलो असतो असे नाही. बाजूला राहून मी बराचसा चोख राहिलो. बाजूला राहून मी बराचसा चोख राहिलो. मी तुमच्यात असल्याने भेसळ टळली असती असे नाही. झोपडीत राहून मी राहिलो निवाऱ्याला. झोपडीत राहून मी राहिलो निवाऱ्याला. मी वाड्यात राहिल्याने खिंडारे झालीच नसती असे नाही. मी माझ्यात राहिल्याने हाती अहिंसा लाभली मला. मी माझ्यात राहिल्याने हाती अहिंसा लाभली मला. मी तुमचा भाऊ बनल्याने युद्ध टळलीच असती असे नाही. मी तुमचा भाऊ बनल्याने युद्ध टळलीच असती असे नाही. बातम्यांमधून सारखं ऐकू येतं, कुठे युद्ध चालू आहे, कुठे मूलभूत जीवन हक्कांसाठी लोक लढत आहेत, कुठे अन्यायाविरुद्ध लोक उभे राहिले आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजाच्या हक्कांसाठी सबंध देशात बदल घडवून आणला. 60 सालापासून भारतामध्ये दलित समाजावरील वाङ्मय बहरू लागले. त्यात महाराष्ट्रातील कवी सर्वात पुढे आहे. त्यांच्याकडून मिळालेली प्रेरणा आणि शिकवण जगाच्या पाठीवर सर्वांनाच घेण्यासारखी आहे. सादर करते अरुण काळेंची एक कविता, तू निवर्तलास तेव्हा. तू निवर्तलास तेव्हा, तू जन्मलास तेव्हा तेजस्वी तारा स्थिरवला नाही. नदी उगमापर्यंत फिरली नाही. आकाशवाणी झाली नाही. कुणाला भव्य स्वप्न पडलं नाही. पण तू निवर्तलास तेव्हा, तू निवर्तलास तेव्हा माणसाच्या समुद्राला भरती आली. रडणं आणि शोक गाज झाली. सागराची वाळवंटात भरती आली. पाण्या वाचून मरणाऱ्यांच्या डोळ्यात महापूर आले. नक्कीच वाटत असेल हेवा, प्रेषित आणि देवा, तू निवर्तलास तेव्हा. मंडळी, या प्रखर वास्तवाचं आपल्या पुढे अतिशय प्रभावी आणि समर्पक रूपात सादरीकरण केल्याबद्दल पंडित कुटुंबियांचे मनपूर्वक आभार. आपण सर्वच अशी आशा करूयात की समाजात सतर्कता आणि जागरूकता वाढीस लागेल आणि लवकरच सकारात्मक बदल निश्चित दिसून येतील. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलो आहोत. विंदा करंदीकर यांनी म्हटलंच आहे, इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावरना घेऊन नाचा. इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावरना घेऊन नाचा. करा पदस्थल त्याचे आणिक, चढून त्यावरी भविष्य वाचा. आपल्या इतिहासातून आपण बोध शिकवण घ्यायची असते, ती आपल्या वर्तमान भविष्यासाठी जागरूक नागरिक निर्माण करण्यासाठी. आपले हे आजचं शेवटचं सादरीकरण आपल्या इतिहासाशीच निगडित आहे. 14 जानेवारी 1761 रोजी पानिपताची तिसरी लढाई मराठे आणि रोहिले यांच्यात लढली गेली. अनेक पराक्रमी मराठा वीर या युद्धात धारातीर्थी पडले. पानिपतावरील या युद्धभूमीवर या मराठा वीरांसाठी स्मारकही उभारलं गेलं आहे. मराठ्यांची जिद्द, शौर्य, समर्पण आणि बलिदान वृत्ती इतिहासातून अनेक वेळा सिद्ध झाली आहे. या इतिहासाची आपल्या मुलांना ओळख करून देणं, आपल्या पूर्वजांच्या योगदानाचं त्यांना स्मरण करून देणं, हे खरंच आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. पानिपत आणि इतिहासाची ही स्मरण गाथा आपल्या पुढे काव्य, चित्र आणि छायाचित्र अशी तीनही रूपात सादर करत आहेत देशमुख परिवार.
देशमुख. मी प्रांजल देशमुख. मी सानिया देशमुख. आणि मी प्रिया देशमुख. आम्हा सर्वांना इतिहासाची आवड असल्यामुळे भारतात गेल्यानंतर 1-2 किल्ले किंवा इतर ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करतो. असेच 2017 मध्ये आम्ही पानिपतच्या मराठ्यांच्या स्मारकाला भेट दिली. ते स्मारक पाहत असताना मुलांना पानिपतच्या युद्धाची पार्श्वभूमी आणि मराठ्यांचा एकंदरीत इतिहास समजावून सांगत असताना कुसुमाग्रजांच्या निर्धाऱ्या कवितेची साहजिकच आठवण झाली. ही कुसुमाग्रजांची निर्धारी कविता आम्ही आपल्या समोर सादर करत आहोत. समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धांचे मानकरी. समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धांचे मानकरी. रणफंदीची जात आमची कोणा भयभीत करी. कोणा भयभीत करी. घोरपडीला दोर लावणी पहाड दुर्गट चढलेले. घोरपडीला दोर लावणी पहाड दुर्गट चढलेले. तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले. खंदकातल्या अंगारावर हासत खेळत पडलेले. बाप असे कळी काळ आमुचा कीर्त गाजली दिगंतरी. रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. कोण आम्हा भयभीत करी. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची. दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची. जगदंबेचा पालव येथे लढवय्यांच्या सदाशिरी. रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. कोण आम्हा भयभीत करी. करवत कानस कोणी चालवो पिकवो कोणी शेतमळा. कलम कागदावरी राबवो धरो कुणी हातात तुळा. करात कंकण असो कुणाच्या वा भाळावर गंधटिळा. शिंग मनोऱ्यावरी वाजता उभी छावणी घरोघरी. रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. कोण आम्हा भयभीत करी. पोलादी निर्धार आमुचा असुर बळाची खंत नसे. स्वतंत्रतेच्या संग्रामाला विजया वाचून अंत नसे. श्रद्धा हृदयातील आमुची वज्राहुनी बलवंत असे. मरण मारुनी पुढे निघाले गर्वतयांचा कोण हरी. रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. कोण आम्हा भयभीत करी. भरतभूमीचा वत्सल पालक देवमुनींचा पर्वत तो. भरतभूमीचा वत्सल पालक देवमुनींचा पर्वत तो. रक्त दाबुनी उरात आंबा आर्त स्वराने पुकारतो. हे सह्याचल हे सातपुडा शब्द अंतरा विदारतो. त्या रक्ताची त्या शब्दाची शपथ आमुच्या जळे उरी. रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. कोण आम्हा भयभीत करी. जंगल जाळा परी मराठा पर्वत श्रेष्ठा उठला रे. वणव्याच्या अडदांड गतीला अडसर आता कुठला रे. तळातळाटून खेचून काढू हा गडिमांचा घाला रे. स्वतंत्रतेचे निशान आमुचे अजिंक्य राखू धरेवरी. रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. कोण आम्हा भयभीत करी. मंडळी, खरंच आपल्या इतिहासाच्या भक्कम पायावर आपली वर्तमान आणि भविष्याची इमारत उभी असते. हा इतिहास अतिशय प्रभावीपणे आपल्या समोर सादर केल्याबद्दल देशमुख परिवाराचे आभार. या रणगाथेला प्रांजल आणि सानिया यांनी काढलेली चित्र ही अतिशय समर्पक आणि प्रेरणादायी.
त्यामुळे त्यांचे खास कौतुक. मंडळी, आमचा हा कार्यक्रम तुमच्या पसंतीस उतरला असावा अशी मला आशा आहे आणि तुमच्या प्रतिसादावरून दिसून येतच आहे की तो तुम्हाला अतिशय आवडलेला आहे. यात सहभागी सर्व कुटुंबाचे मनापासून आभार. माझी ही संकल्पना मी जेव्हा त्यांना सांगितली तेव्हा त्यांनी ती लगेच उचलून धरली आणि अतिशय आनंदाने आणि उत्साहाने सगळेजण सामील झाले आणि इतकी विविध प्रेझेंटेशन्स आपण सगळ्यांनी बघितलेत, त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. कार्यक्रमाला अतिशय सुरेख आणि पूरक निवेदन केल्याबद्दल अलकाचे अतिशय आभार. आपण म्हणतो बरोबर जेव्हा असते अलका तेव्हा भार होतो हलका. त्यामुळे खरंच माझा हा भार हलका करण्याचं काम अलकाने केलंय. तिला अनेक धन्यवाद. कार्यक्रमाची सगळी तांत्रिक बाजू अतिशय समर्थपणे सांभाळली पुष्कर दामले यांनी. त्यामुळे पुष्कर, खरंच तुझे किती आभार मानू मला कळत नाहीये. प्रत्येक सेगमेंटची जी सुरुवातीची स्लाइड होती ती सुद्धा पुष्करनी बनवली होती. तर पुष्कर, अनेक अनेक धन्यवाद. ह्या कार्यक्रमाची संकल्पना मी जेव्हा विनिताताई जोशी यांना सांगितली तेव्हा त्यांनी लगेच ती उचलून धरली आणि मला प्रोत्साहन दिलं पुढे पाऊल उचलण्यासाठी. त्यामुळे विनिताताई जोशी यांचेही खास धन्यवाद. आणि परत एकदा मराठी कला मंडळ उत्तररंग यांचे आभार. आणि आपण सर्वजण हा कार्यक्रम बघायला आलात आणि त्याला भरभरून दाद दिलीत, त्या तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे मनपूर्वक धन्यवाद. आता मी कार्यक्रमाची सूत्रे परत विनिताताईंकडे देते. सर्वांचे परत एकदा धन्यवाद. नमस्कार.